खाप्याला आलो होतो आणि नाश्ता करायला. हे पाचगणी मार्केटमध्येच आहे, बस स्टॉपच्या बाजूला. महाबळेश्वर अमृततुल्य. आणि हे जे आहे ते पाचगणी मार्केट आहे इथे, आणि त्याच्या बाजूलाच होत. आता आमचा नाश्ता करून झालाय आणि चहा पण पियालो, आणि आता आम्ही फ्रेश होतो जाऊन. आणि त्यानंतर मग ऋत्विकला पण अजून उठवायचंय. ऋत्विक झोपलाय. इथलं क्लायमेट खूप सुंदर आहे समोरच. आणि तुम्हाला मी पाठीमागे ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो ते सुद्धा दाखवतो. तर हे बस स्टॉपच्या समोरच आहे पॅनहिल हॉटेल, आणि त्याच्या बाजूलाच भारत पेट्रोलियम पण आहे. आमची लास्ट वाली रूम आहे एसी. इथे रिसेप्शन एरिया आहे. इथे पार्किंग एरिया आतमध्ये गेलं. इथे बाजूला किड्स एरिया पण आहे. हा किड्स एरिया होता. इकडे पूर्ण पार्क करण्यासाठी आहे गाड्या. इकडे कॉटेजेस पण आहेत, बरेच ऑप्शन. इथे मस्त अशी झाडं लावलेत, प्लांट्स. तर आता आपण जाऊया आपल्या रूम कडे. इथे सर्व कॉटेजेस आहेत. आणि इथे पण तुम्ही खेळण्यासाठी त्यांनी प्ले एरिया दिलेला आहे. तर हा आहे आमचा रूम. इथे टॉयलेट बाथरूम आहे. इथे कबर्ड दिले त्यांनी, आणि इकडे डस्टबिन आहे. हा बेड आहे, आणि हा एक्स्ट्रा बेडिंग आहे. इथे आपण हा फोल्डेबल बेड आहे. आणि म्हणजे एक्स्ट्रा जर तुम्ही माणसं असाल तर इथे झोपू शकता 2 जण, आणि इथे 2 जण. त्यानंतर इथे हा बाल्कनी एरिया आहे. इथे तुम्ही नाश्ता वगैरे मागवून हे करू शकता, नाश्ता करू शकता, किंवा बसून फक्त इथे बाहेर आनंद घेऊ शकता. तसं इथे या साईडला व्ह्यू नाहीये, मार्केटचा आहे. समोर हा बस स्टॉप आहे, मगाशी मी दाखवला तसा. तर इथे सगळ्या गोष्टी जवळच आहेत. आणि रूमची जी कॉस्टिंग आहे ती अराउंड 3000 रुपीज पर नाईट आहे. तर आम्ही 3 जण होतो, त्यामुळे आम्हाला 2 असतील किंवा 4 त्याप्रमाणे पर हेड चार्जेस घेतात हे. पण आमचा मुलगा लहान असल्यामुळे आम्हाला ओव्हरऑल जे काही चार्जेस आहेत ते पर नाईट 3000 होते. तर आता आम्हाला फ्रेश व्हायचंय, त्यानंतर मग आजच्या दिवसाची सुरुवात बघूया आपण. आज काय काय मी जाणार आहे ते फंड्स बघणार आहेत ते. तर आता आम्ही फ्रेश होतो आणि त्यानंतर पुन्हा भेटूया. इथे टीव्ही सुद्धा आहे, फॅन आहे, आणि आम्ही एसी रूम घेतला होता कारण की क्लायमेटचा आम्हाला अंदाज नव्हता. आणि इथे मस्त असं पेंटिंग लावलेलं आहे. बाजूला लॅम्प्स आहेत 2. आणि आत्ताच्या दिवसात जर तुम्ही आलात तर इकडे गरज नाहीये तसं बघायला गेलं तर. फॅन म्हणजे एसीची गरज नाहीये सध्या, कारण की कालच आय थिंक आम्हाला रस्त्यात पाऊस भेटला होता, तर इथे कदाचित पडत असेल तर माहित नाही मला. पण क्लायमेट खूप चांगलं आहे इथलं. आता सध्या तरी मे महिन्यात आम्ही आलो आहोत, पण क्लायमेट खूप चांगलं आहे. तर तुम्ही नॉन एसी एरिया घेतलात तरी, म्हणजे रूम घेतलात तरी पण चालेल.
तर नॉन एसीचे चार्जेस 2500 रुपीज आहेत. तर आणि हे चार्जेस जे मी सांगते आहे ते वेगवेगळ्या डेजला किंवा जसं त्यांचं पीक टाइम असेल त्यामध्ये चेंज होत असतं. तर सध्या तरी आम्हाला 3000 घेतलं आहे त्यांनी. तर तुम्ही जर जास्त दिवस थांबत असाल तर तुम्ही निगोशिएट पण करू शकता. आणि हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. आम्ही असंच काल अचानक आलो शोधता आणि आम्ही प्री बुकिंग केलेली नव्हती, त्यामुळे आम्हाला हे समोरच दिसलं. आणि काल ऑलरेडी मला जसं मी बोलली कालच्या ब्लॉगमध्ये लेट झाला होता, त्यामुळे आम्हालाच आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग आम्ही इथेच खूप वैतागलो होतो प्रवास करून पण, म्हणून मग आम्हाला फ्रेश पण व्हायचं होतं. सो आम्ही इथेच घेतला. आणि जवळ आहे, आजूबाजूचे पॉइंट्स पण जवळ आहेत. त्यामुळे जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. गुगलवरती यांचं हे मिळेल. चेकआउट करतोय. सगळं क्लीन जे काय होतं पसारा तो आम्ही आमचा क्लीन केलाय. तर समोर मस्त अशी हिरवीगार झाडं आणि समोर प्ले एरिया बनवलेला आहे. काल मी तुम्हाला दाखवलेले प्लॅन्ट, सकाळी ते प्लॅन्ट्स लावलेले तिथे छान रोज आलं होतं. म्हणजे मी घेतलंय काढून, त्यांच्या परमिशनने घेतलंय. आता हे पप्पासाठी घेतलं मी. आणि तर आता आम्ही निघालो आहोत. हा एरिया, इथे कॉटेजेस आहेत, खाली पण आहेत वरती पण आहेत. इथे पाळणा वगैरे दिलेला आहे. तर इथे हा सिटिंग एरिया आहे. तर असे बरेच रूम्स यांच्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही इन्क्वायरी करू शकता. पॅन हिल म्हणून नाव आहे या हॉटेलचं आणि मार्केटमध्येच आहे, बस स्टँडच्या समोर. तर तुम्ही डिरेक्टली येऊन पण करू शकता, कारण की बरेच ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि सकाळी जो टाईम आहे यांचा चेकिंगचा तो 12चा आहे आणि चेकआउटचा जो आहे तो 10चा आहे. तर बरीच इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी मी दिलेली आहे. बाकी तुम्ही इथे येऊन पण बुक करू शकता, कारण की यांच्याकडे रूम्स वगैरे अवेलेबल आहेत आणि बरेच रूम्स आहेत, कॉटेजेस आहेत. त्यामुळे इथे तुम्ही डिरेक्टली येऊन पण तुम्हाला मिळेल. आणि आजूबाजूला पण गोष्टी नियर बाय आहेत. सो आता आम्ही निघतो महाबळेश्वरच्या दिशेने. बाकीचं मग मी तिकडे गेलो. तर आता आम्ही मॅप्रो गार्डनला आलोय महाबळेश्वरच्या. तिथून एक 10 मिनिटावरती आहे हे. आणि इकडे समोरच पार्किंग एरिया ऍक्च्युली इथे कमी आहे खूप. आणि पाठीमागे त्याच्या आधी मॅप्रोच्या आधी जर तुम्ही येत असाल ना तर तिकडे पार्किंग एरिया आहे, तिथे फार्म्स वगैरे आहेत. ऍक्च्युली थोडं तिकडे गेलो होतो आम्ही आणि आम्हाला वाटलं की ते वेगळा एरिया आहे म्हणून तिथे पार्किंगला नाही. इथे टून समोर आहे बाजूला, पण 4 व्हीलरला थोडीच जागा आहे. तर त्याच्या आधी मॅप्रोच्या आधी तुम्ही येत असाल ना तर तिकडे पार्किंग एरिया आहे. तर आता आम्ही समोरच आहे हे मॅप्रो गार्डन, इथलं तिथे जाऊया, बघूया तिथे काय आवडतं तर घेऊ. आणि इथे बाजूला हे स्ट्रॉबेरीज वगैरे मिळतात, जांभूळ स्ट्रॉबेरी वगैरे मिळतं इकडे. इथल्या लोकल ज्या गोष्टी आहेत त्या इथे मिळतात. आजूबाजूला हॉटेल्स आणि हे पण आहे. आता आपण जाऊया मॅप्रो. इथे तुम्हाला गायडिंग साठी दिलंय की तिथे काय कुठे आहे वॉशरूम, रेस्टॉरंट, शॉपिंग साठी वगैरे लेफ्ट साइडला. इथे हा एक्झिट एरिया आहे राईटला. आणि इथे किड्स एरिया आहे. सेल्फी पॉइंट्स पण आहेत, जसं स्ट्रॉबेरी. ते आईस्क्रीम कॉर्नर आहे. पाठीमागे
स्टॉल आहे कपड्यांसाठी. इथे कॅफे आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. इथे टेस्ट साठी आहे दिलेलं. तर इथे खाकरा फॅक्टरी आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाकराज मिळतात आणि इथून स्टार्ट होतात मॅप्रोचे सर्व प्रोडक्ट्स. फिरून येऊ. तर इथे तुम्ही टेस्ट करून गोष्टी घेऊ शकता. इथे बरेच प्रोडक्ट्स आहेत मॅप्रोचे. इथे बऱ्याच फ्लेवरचे मिक्सचर्स लंग्स अवेलेबल आहेत. प्राइजेस वगैरे दिलेले आहेत. टेस्ट करून तुम्ही घेऊ शकता इकडे गोष्टी. इथे काउंटर आहे टेस्टसाठी. इथे टॉपिंग्स आहेत आणि टॉपिंग्स मध्ये पण बरेच फ्लेवर्स आहेत. कॅचअप्स आहेत मॅप्रोचे. इथे स्वीट सेक्शन आहे. इथे जेली चॉकलेट्स आहेत सगळीकडे आणि छान असे फ्लेवर्स आहेत. वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. तर इथे क्रश, सरबत, त्याचप्रमाणे इकडे जेलीज आहेत, चॉकलेट्स आहेत. बरेच काउंटर्स आहेत आणि ऑफर्स पण आहेत. जास्त क्वांटिटी मध्ये घेतलात तर तुम्ही. सरबत्स आहेत. तर इथे तुम्ही बाय करू शकता. तर हे बिलिंग सेक्शन आहे. काउंटर्स की झाडं लावलेत. आता इथे गार्डन आहे, तिथे जाऊया आपण. इथे गेम्स पण आहेत. ग्रॅब अ डक खेळताय. सेल्फी पॉइंट बनवलेला आहे आणि इथे गार्डन आहे. आणि हा जो आहे एरिया, तर इथे तुम्हाला डायनिंग एरिया आहे हा. इथे तुम्ही जर नाश्ता वगैरे केलेला नसेल, आम्ही सकाळी नाश्ता करूनच निघालो, त्यामुळे आता आम्ही काही नाश्ता करत नाही. तर हा पूर्ण डायनिंग एरिया आहे. आणि हे इकडे गार्डन आहे. इथे असं फाउंटन आहे आणि इकडे आपण फोटोज वगैरे काढू शकतो. तर बरेच जण इकडे फोटोज काढत होते.
हम्म. समोर बरेच गेम्स आहेत मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी सुद्धा. कलरिंग, त्यानंतर मी चॉकलेट कलेक्ट करण्यासाठी असे बरेच गेम्स आहेत आतमध्ये. इथे आईस्क्रीम्स मिळतात वेगवेगळ्या फ्लेवरचे 99 मध्ये. तर ऋत्विकने आता इथे घेतले मँगो फ्लेवर. कसा आहे ऋत्विक मँगो फ्लेवर? तुम्ही तर त्याच्या आलात तर ट्राय करा. चांगला आहे का फ्लेवर? तर मध्ये मध्ये कॅमेरा इथे मी बोट ठेवलाय, सॉरी. मी पण ट्राय करते आणि तुम्हाला सांगते. आम्हाला मँगो फ्लेवर जास्त आवडतो, मँगो फ्लेवर ट्राय केलाय आणि छान आहे. मध्ये मँगो मँगो फ्लेवर सिरप पण आहे. नॅचरल फ्लेवरचं टेस्ट येते यामध्ये. तुम्ही पण इथे आला तर नक्की ट्राय करा मँगोचं. तर आता आम्ही निघालो इकडून जायला. तर इथे तुम्ही कोणत्याही मालाज आणि मनामाच्या जर प्रोडक्ट्स घेतले तर तुम्हाला इथे 10% डिस्काउंटने मिळतील आणि चिक्कीवरती 20% MRP वरती डिस्काउंट आहे. तर आम्ही मागे पण इथे घेतलं होतं आणि आता पण आम्ही काही प्रोडक्ट्स घेतले इथे, कारण की तुम्ही जर कम्पॅरिझन केला तर मॅप्रो आणि मालाज हे सेमच आहे फ्लेवरमध्ये. तर आम्ही मागे इथे त्यावेळेस आम्ही घेऊन गेलो होतो, तर सेम टेस्ट असते मॅप्रोज आणि मालाची. तर मॅप्रोजचे मागे मी लोणावळ्याला हल्लीच जाऊन आलो तेव्हा घेतले होते. तर आता आम्ही मालाजचे इथे गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा घेतले होते. तर ह्याच शॉपमध्ये घेतलेले आणि इथे MRP वरती तुम्हाला 10% डिस्काउंट मिळते प्रोडक्टच्या. तर तुम्ही इथे कधी आलात तर तुम्ही इथे घेऊ शकता. सगळे प्रोडक्ट्स आहेत इथे. तर आम्ही काही प्रोडक्ट्स आता घेतले आणि आता इथून निघालो. मॅप्रोच्या समोरच आहे हे शॉप मालाचं. आता आम्ही निघतो. आजूबाजूला मस्त अशी झाडं आहेत आणि त्याचा आनंद घेत आम्ही चाललोय. तर काल थोडासा रस्त्यात मध्ये मी तुम्हाला दाखवलेला पाऊस होता. इथे जागोजागी इथे स्ट्रॉबेरीचे तुम्हाला काउंटर्स आहेत, कारण की इथे स्ट्रॉबेरी पिकवली जाते, त्यामुळे स्ट्रॉबेरी बरेच मिळेल तुम्हाला इथे ज्यांना स्ट्रॉबेरी आवडते. तर आम्ही पण बघू जिथे स्टेला जाणार आहे तिथे जाताना, कारण की आम्हाला उद्या जायचंय, त्यामुळे आम्ही कदाचित उद्या जाताना घेऊ. आता खराब होईल म्हणून. आणि स्ट्रॉबेरी फक्त ऋत्विकला आवडते, तर कदाचित आम्ही ती उद्या बाय करू, आज नाही घेणार. आणि मस्त असं क्लायमेट आहे कम्पॅरेटिव्हली, पण आता दिवसात थोडंसं ऊन आहे, पण बाहेर मुंबईच्या कम्पॅरेटिव्हली इथे थोडं थंड आहे वातावरण. बघा इथे पण तुम्हाला स्टॉल्स दिसतील छोटे छोटे. इथे जांभूळ आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे आणि दुसरं काय आहे ते म्हणा, हा स्ट्रॉबेरी आणि जांभळं वगैरे आहे. तिथलं लोकल जे काही प्रोडक्ट्स आहेत ते इथे मिळतात. तर आम्ही इथे कॉटेजमध्ये जिथे थांबलो आहे, थोडं पुढे आल्यानंतर 5 गणीच्या एक 15-20 मिनिटानंतर
तिथला हा काहीसा व्ह्यू आहे आणि हा आमचा रूम आहे 105. आणि बाहेर इकडे हे एक छोटं स्विमिंग पूल आहे. इथे सिटिंग एरिया आहे आणि छान अशी झाडं पण लावली तिकडे, मस्त अशी गोंड्याची वगैरे, गुलाबाचे काही प्रकार आहेत. इथे यांची विहीर आहे आणि हा स्विमिंग एरिया आहे. समोर अशी छान डोंगर आणि झाडं आहेत आणि हे आहे कॉटेज आमचं. तर ऋत्विक इथे मस्त एन्जॉय करतोय बसून. आणि आता मी तुम्हाला रूमची टूर देते. तर हे इथे हा सिंगल बेड आहे, हा डबल बेड आहे आणि इथे मिरर आहे, इथे कबर्ड आहे, टीव्ही आहे आणि हा इथे टॉयलेट बाथरूम आहे. इथे हे वॉश बेसिन आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे. रूम क्लीन आहे आणि आम्ही नॉन एसी घेतला आहे वरती. म्हणजे रूमची कंडिशन खूप चांगली आहे. आणि नॉन एसी घेण्याचं कारण म्हणजे की काल आम्ही एसी रूम घेतला होता आणि इथलं क्लायमेट, आपण मुंबईतून येतो त्यामुळे आपण त्याच क्लायमेटला धरून चालतो. पण एसी आम्ही खूप कमी लावला, एक थोडा वेळ फक्त लावला असेल आणि त्यानंतर एवढं थंड वाटत होतं की तो एसी आम्ही बंद करून टाकला आणि फॅनमध्येच आम्ही फॅन चालू करूनच झोपलो. त्यामुळे आता आम्ही इथे नॉन एसी घेतलाय आणि वरती सुद्धा यांचे रूम आहेत. तर या रूमची कॉस्टिंग आम्हाला पडली आहे 3000 रुपीज आहे, कारण की इथे एक्स्ट्रा बेड असल्यामुळे ते, पण आजूबाजूला पण बरेच कॉटेज आहे. पण यांचं सर्व्हिस आम्हाला आवडलं, थोडंसं बार्गेन केलं. तर त्यांनी नॉन एसी रूम आहे जो आम्हाला त्यांनी 2800 मध्ये दिलेला आहे. तर 3000 सांगितलं आहे मी 3 माणसांचे. आणि तुम्हाला ऑर्डरप्रमाणे हे घरगुती, म्हणजे त्यांना आदल्या दिवशी तुम्ही सांगितलं तर नाश्ता जेवण सुद्धा यांचं अवेलेबल आहे, चहा नाश्ता वगैरे. तर किंवा तुम्ही बाहेर जाऊन तुमची गाडी असेल तर करू शकता, पण नसेल तर हे ऑर्डरप्रमाणे आदल्या दिवशी सांगितल्यावर बनवून देतात. तर यांचं सर्व्हिस खूप चांगलं आहे. रूम क्लीन आहे मुळात आणि टॉयलेट बाथरूम वगैरे आम्ही पहिलं आल्यावरती ते बघतो की म्हणून आम्ही यावेळेला ते ट्राय केलं की आपण स्वतः येऊन इथे रूम चूज करूया. कारण की एकदा ऑनलाईन बुकिंग केल्यावर ते फोटोजमध्ये वगैरे तर चांगलंच दिसतं, पण तिथे गेल्यानंतर कळतं की आपल्याला बेडशीट्स वगैरे खराब आहेत किंवा टॉयलेट बाथरूम क्लीन नाही आणि आपल्याला त्यामध्येच ॲडजस्ट करायला लागतं. तर ते माझ्या फॅमिलीला चालत नाही बिलकुल. तर असं बऱ्याचदा झालंय की ऑनलाईन बुकिंग आम्ही केलं, तिकडे गेलो आणि आम्हाला पटलं नाही आणि ऑलरेडी पेमेंट करावं लागतं. ते लोक घेतात ॲडव्हान्स, त्यामुळे ते नंतर मग नखरे करतात आणि मग आपल्याला तीच रूम घ्यावी लागते. आपल्याकडे काही पर्यायच राहत नाही. त्यामुळे आम्ही हे चूज केलं ऑप्शन. आणि ते यासाठी चूज केलं कारण की आमच्याकडे गाडी आहे, म्हणून आम्ही आता बॅग ठेवून इथे इन्क्वायरी करू शकतो. पण गाडी नव्हती त्यामुळे आम्ही प्री बुकिंग करायचं की मुलाला घेऊन आपण जास्त फिरू शकत नाही. तर ते एक ऑप्शन आम्हाला सोयीस्कर झालंय गाडी असल्यामुळे. आणि नसेल तर मग आपल्याला ते हे करावं लागतं किंवा त्यांना सांगून मग आपल्याला, जर ते त्यांचं सर्व्हिसवरती डिपेंड करतं हॉटेलवाल्याचं. तर आम्ही सध्या जे घेतलं ती छान आहे रूम आणि वेल मेंटेन आहे. तर ही रूम टूर होती आणि इथली हॉटेलची. तर बघूया आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळामध्ये. आत्ताच जस्ट चेकिंग केलं आम्ही आणि आता बघूया इथले जवळचे पॉईंट्स काय असतील तिथे जाऊ आणि बघूया मग आम्हाला इथे काय पॉईंट्स बघायला मिळतात.